उल्हासनगर शहरातील CHM कॉलेजमध्ये आज IRS अधिकारी समीर वानखेडे यांचं आगमन झालेलं आहे। IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी आज परत उल्हासनगर शहरामध्ये कॉलेजच्या जे विद्यार्थी होते, महाविद्यालयाचे विद्यार्थी होते, त्यांना संबोधित केले। संबोधित करताना एक महत्त्वाची गोष्ट होती की या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी होते त्यांना जागा बसण्यासाठी नव्हती, तरी देखील त्यांनी खाली बसून त्यांचं प्रबोधन ऐकलं आणि समीर वानखेडे यांनी नशेच्या विरोधामध्ये आपली जी मोहीम होती ती सातत्याने चालू ठेवण्यासाठी देखील त्यांनी ग्वाही दिली। सोबतच त्यांनी सांगितलं की त्यांच्यासाठी या शहरामध्ये म्हणजे किंवा भारतामध्ये सेलिब्रिटी म्हणून कोणीही नाही, शिवाय सिंधुताई सपकाळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे यांच्यासारखेचे हेच फक्त एक सेलिब्रिटी आहेत, बाकी सगळे सामान्य व्यक्ती आहेत, असेही देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। निडर अधिकारी असणारे समीर वानखेडे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांचा आतापर्यंतचा जीवनकाळ जो जीवन प्रवास होता तो देखील त्यांना सांगितला आणि सोबतच त्यांनी सांगितलं की UPSC आणि IPSC करताना जो अभ्यासक्रम असतो त्याबद्दल त्यांनी देखील संबोधित करताना सांगितलं। They try to scare me. You know, UPSC it's a very tough exam, blah blah blah. You will never clear that in first attempt. You need to go to Delhi. You need to study for 18-20 hours and all those nonsense things. They should tell me. So when I was already a police officer. Ma'am, I think so. She didn't mention that. Before clearing my civil services, I was in as a police officer in intelligence bureau. I was serving in a Naxalite base of Nizamabad. So there, my bosses told me, Sam, what you do is you become an IPS officer. आणि जो राजकीय प्रवास असतो किंवा ज्यांना ते एक प्रकारे ज्या प्रकारे ते काम करतात, कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता ते काम करतात म्हणून देखील त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले। येणाऱ्या काळामध्ये नशेच्या विरोधामध्ये त्यांनी जी आपली मोहीम उघडली आहे त्याबद्दल देखील त्यांनी सांगताना की कशा प्रकारे ते निडरतेने काम करतायत आणि तरुणांनी देखील नशेच्या विरोधामध्ये काम करावे असे देखील त्यांनी सांगितले। सदर प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांना अनेक प्रश्न केले, त्यांचे उत्तर त्यांनी प्रांजळपणे दिली। समीक्षा संजय वानखेडे. ओके. माध्यमांशी बोलताना समीर वानखेडे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। सर्वात प्रथम जे मुलं NCCचे मुलं आणि त्यानंतर NSSचे मुलं त्यांच्याबरोबर चर्चाही झाली आमची उल्हासनगरला किंवा कॉलेजला आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्राला कसं नशामुक्त वगैरे करायचं त्यांच्याबरोबर खूप सारे त्यांना प्रश्न पण होते आणि त्यानंतर चांगलं पॉझिटिव्ह आमची डिस्कशन पण झाली। सर, गेली वर्षभर आधी तुम्ही पूर्ण अनेक जिल्ह्यामध्ये दौरा तुमचा चालू आहे, लाखभर तरुणांचा जो फौजफाटा आहे तुमच्या सोबत आहे, यापुढील तुमची दिशा काय असणार आहे? नाही, दिशा फक्त मला पूर्ण भारताला नशामुक्त बघायचं आहे, हे माझं ध्येय आहे। आणि त्यानंतर जसं तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की राष्ट्र सर्वोपरी आमचा कॉन्सेप्ट आहे आणि पूर्ण गावी गावी जिल्ह्यामध्ये जाऊन खेड्यापाड्यामध्ये जाऊन हे पूर्ण नशामुक्त करायची आमची इच्छा, ते करणार 100% करणार। सर, याबद्दल काही राजकारणी जे लोक आहेत त्यांच्या पोटात दुखत आहे का तुमच्याबद्दल? मी त्यांच्याबद्दल काही सांगता येत नाही। आमची ही मोहीम आहे ही खूप त्याला म्हणतात पुण्याची मोहीम आहे आणि त्यामध्ये मी काय राजकारण किंवा पॉलिटिक्स वगैरे बघत पण आहे आणि हे आमचं जसं तुम्हाला सांगितलं आहे की राष्ट्र सर्वोपरी राष्ट्राची सेवा करायची, त्यामध्ये कोणी नाही। हे बघा, म्हणजे असं सांगता येईल नाही आपल्याला, कारण काय वाशीमध्ये पण केलेलं आहे, अकोलामध्ये पण 2-3 केलेलं आहे, संभाजीनगरमध्ये आता केलं होतं मी, पण येस हे सांगता येईल आपल्याला की ठाण्यामध्ये खूप ड्रग ॲक्टिव्हिटी आहे, मॅन्युफॅक्चरिंगची पण आहे आणि त्यानंतर कन्झम्पशनची पण आहे, त्यामुळे उल्हासनगर आणि ठाणे यावरती जास्त फोकस आहे। याप्रमाणे कसं बसावं आता मॅडमनी जसं काही सांगितलं होतं आपल्याला आणि आमचे जे व्हाईस प्रिन्सिपल आहेत डॉक्टर नितीन, त्यांनी पण असं सांगितलं होतं की आपण ह्यासारख्या कॉलेजला कॅम्पस फ्री ड्रग कॅम्पस फ्री असं डिक्लेअर घोषित करायचं आहे आणि त्यामध्ये आणखीन जे काही कॉलेज असेल ठाण्याच्या परिसरामध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, ते पण आपण सिमिलरली तसं करता येईल। सर, सेलिब्रिटीची व्याख्या काय आहे तुमची? सेलिब्रिटी वगैरे माझ्यासाठी तर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे, मदर टेरेसा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे माझ्यासाठी सेलिब्रिटी आणि बाकीचे सर्व युवकांसाठी पण असायला पाहिजे। या प्रसंगी माध्यमांशी बोलताना महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल मंजू लालवानी पाठक यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। सर, एक्चुअली क्या है, बॉम्बे में आज तक हम काफ़ी ये सब देखते आ रहे हैं, फिर धीरे धीरे अभी पिछले कुछ दिनों में ऐसा लग रहा था कि वो थाना तक भी आया है।
तो अब हम ये चाहते थे कि हमारे उल्लास नगर तक पहुंचने के पहले ही हम बच्चों को हम इस तरह अवेयर कर दें कि वो उन चीज़ों से दूर रहें और उनको ये पता चले कि ये एक्चुअली है क्या और इससे कितना नुकसान होता है और उसको रोकने के लिए गवर्नमेंट कितनी मेहनत करती है। और हमारे ऑनरेबल जो स्पीकर हैं वानखेड़े जी, उन जैसे ऑफिसर इन सब के लिए कितनी मेहनत करते हैं और अपने जान की बाजी लगा देते हैं। तो बच्चों को ये समझ में आना चाहिए और यही रीज़न था कि इस कार्यक्रम को रखा गया और सर से रिक्वेस्ट किया गया। आई एम रियली थैंकफुल टू सर टू एक्सेप्ट अवर इन्विटेशन। छुट्टी होने के बावजूद भी आप देखिए सर कितने बच्चे आए और ये जो बच्चे हैं ये चुप नहीं बैठने वाले हैं और आप मीडिया का तो जो रोल है ही है और ये सब माउथ टू माउथ जब जाएगा सबके पास तो ये एक लेक्चर से पूरी हमारी यंग जनरेशन को फ़ायदा होने वाला है। और यही रीज़न था कि हमने सर से रिक्वेस्ट किया कि आप आइए और अपने एक्सपीरियंस शेयर करिए और बच्चों को ये अवेयर करिए कि ये उनके लिए कितना घातक हो सकता है और केवल उनके मानसिक और शारीरिक ही नहीं, फ्यूचर जो जनरेशन हमारे देश के लिए जो आगे बढ़ के कुछ काम करने के लिए चाहिए वो भी अफेक्ट होगा। तो देश का विकास भी आगे चल के ये हो सकता है कि हमारे देश के विकास में भी इन चीज़ों को लेकर रुकावट आए। तो जो सर का जो मेन उद्देश्य है वो बिल्कुल बराबर तरीके से मैसेज स्टूडेंट्स को गया है और हमारे स्टूडेंट्स ने उनसे काफ़ी क्वेश्चन किए एंड आई एम रियली वंडर टू सी द वे सर हैज़ रिप्लाइड टू देम बिकॉज एक एक चीज़ को उन्होंने समझा और सुना और बच्चों को उस क्वेश्चन पे अप्रिशिएट किया और उसका जो जवाब उन्होंने दिया, उनके जितने भी उत्तर थे वो इतने सटीक थे कि बच्चों को एक बार में समझ में आ गया कि सर क्या। सर मुझे तो मतलब मुझे नहीं लग रहा 100%, मुझे लग रहा है 200% पॉजिटिव इफेक्ट गया है बिकॉज उनके चेहरे देखकर उनके जो हाव भाव थे, उनके जो क्यूरियसिटी थी, उनकी उत्सुकता थी इन सब बातों को लेके और सर को सुनने के बाद जो तालियों की गड़गड़ाहट थी वो ये नहीं थी कि उनकी स्पीच पे, ये वो था कि जो वो एक्चुअली ज़मीन से जुड़ के इसके लिए काम कर रहे हैं, अपने देश के लिए जो समर्पण भावना से ये काम कर रहे हैं। ये बच्चों को बराबर गया कि इतना कॉन्फिडेंटली वो जो संघर्ष के जो दिन गुजार रहे हैं सिर्फ अपनी भारत माता के लिए, वो कहीं ना कहीं उनमें भी ये भावना ज़रूर उत्पन्न होगी कि हम भी कुछ अपने सोसाइटी के लिए, अपने देश के लिए करें। तो ये आज का एक्चुअली बहुत ही सफल हमारा ये कार्यक्रम रहा क्योंकि जो सिलेबस में हम पढ़ते हैं, उसकी एग्ज़ाम देते हैं, उससे हमको मार्कशीट मिलती है। उसके अलावा जीवन में ऐसे बहुत सारी चीज़ें हैं जो हमारे करियर को, हमारे स्वभाव को, हमारे शरीर को, हमारे मानसिक स्थिति को प्रभावित करती हैं। और इन सब में ये एक बहुत बड़ी चीज़ है जो हो सकता है फॉरेन से शुरू हुई हो, लेकिन हमारे जितने भी मेट्रोपॉलिटन सिटीज़ हैं उसमें ये बहुत बुरी तरह फैल रहा है। और अगर हम यहाँ फैलने के पहले हम ऐसे ऑफिसर्स को इनवाइट करते हैं और वो एक बराबर मैसेज उनको पहुँचाते हैं और अगर वो पॉजिटिवली दिख रहा है हमको, तो मुझे लगता है कि हमको भी लगता है कि हमने अपना थोड़ा सा इसमें अपने उत्तरदायित्व का काम किया है।